नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला एकदम फ्रेश मसाला बनवून त्याची भाजी भी बनवून दाखवणार आहे। तर रेसिपी पूर्ण बघा। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका की हा मसाला भी कसा वाटला आणि ही भाजी पण कशी वाटली। ह्या मसाल्यापासून तुम्ही कोणत्या कोणत्या भाजी बनवू शकता झटपट टिफिनसाठी ते पण सांगणार आहे। ही जी डाळ घेतलेली आहे ना, ही चण्याची डाळ आहे। ओल्या फडक्याने स्वच्छ पुसून घेतलेली आहे आणि ह्या चमच्याच्या मापाने 3 चमचे घेतलेले आहे। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर आपल्याला हिला डाग पडसर भाजायचे आहेत। बिलकुल म्हणजे अशी लाल जास्त करपून वगैरे देऊ नका। तर थोड्या थोड्या वेळाने अशी हलवली की नाही की चांगली भाजली जाते। बघा मस्त असं भाजलं गेलेलं आहे। एकसारखं हलवलं कारण डाळ सगळीकडून आपली एकसारखी भाजली गेली पाहिजे। कच्ची जर राहिली की नाही तर मग ह्या म्हणजे आपले हे जेव्हा आपण ह्याला बारीक करणार आहे ना, मग ती पिठासारखी लागेल। तर त्यासाठी हिला ना एकदम बारीक गॅसवर तरी भाजा, नाहीतर मीडियम गॅसवर तरी भाजा, पण असे हलवत राहा। गॅस एकदम आता बारीक करणार आहे कारण गॅस होता मीडियम। सेम चमच्याच्या मापाने 1.5 चमचा बी धणे घेतलेले, 2 चमचा जरी घेतले तरी चालतील। हलवत राहायचं। 1 चमचा जिरं घेतलेलं आहे। आता हे पण आपण ह्याच्यावर चांगलं भाजून घेऊया। 1 मिनिटभर बघा चांगलं भाजून घेतलेलं आहे। कढई गरम असल्यामुळे बघा असं भाजलं गेलेलं आहे। सुगंध एकदम मस्त असा येतो। गॅस करणार आहे आता मी बंद आणि कढई खूप गरम आहे, तर हलवत राहायचं, नाही तर काय होईल माहिती आहे का, करपून जाईल ते। त्यात टाकणार आहे बघा 2 तुकडे छोट्या आकाराचे जावित्रीचे, 1 छोट्या आकाराचा स्टालपूर, छोटा बघा एकदम तुकडा अर्धा इंचाचा दालचिनीचा टाकलेला आहे, 2 साधी विलायची आणि ह्याच्यामध्ये 4 लवंगा टाकायच्यात आपल्याला। 1 छोट्या आकाराचा मी तेजपत्ता घेतलेला आहे, तो तोडून घेतलेला आहे आणि 7 ते 8 मिरी घेतलेली आहे। आता हे पण चांगलं आपण मिक्स करून घेऊया आणि ताटामध्ये काढून घेऊया। ताटामध्ये बघा मी काढून घेतलेलं असं पसरून ठेवायचं कारण खूप गरम आहे ना, ह्याला थंड होऊन द्यायचे आणि मगच आपल्याला ह्याला बारीक करायचे। आपण ज्यामध्ये बघा आपण मसाला भाजला होता त्याच कढईमध्ये बघा परत गॅस चालू केलेला आणि बारीक केलेला आहे गॅस, आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे छोटे तेल टाकलेलं आहे। थोडंसं अजून जरी टाकलं तर चालू शकतं। ह्याच्यामध्ये आता हे 250 ग्रॅम मी बटाटे घेतलेले आहेत, त्याची साल काढून असे मोठे मोठे कापून घेतलेले। ह्याच्यामध्ये छोटं जरी कापून तुम्ही घेतला तरी चालेल। आता ह्याला काय करणार आहे, 2 मिनटं मी परतून घेणार आहे मीडियम गॅसवर। मीडियम गॅसवर बघा 2 मिनटं मी थोड्या थोड्या वेळानं हलवून असं परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला एकदम थोडंसं मीठ मिक्स करून घेऊया आणि परत आपल्याला काय करायचं, एक जागी असं करून गॅस करायचा आहे बारीक आणि ह्याच्यावर एकदम आपल्याला पॅक झाकण ठेवायचे 5 मिनटासाठी। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि हा मसाला पूर्णपणे थंड झालेला, एकदम थंड होऊन द्यायचा। आता हा मसाला मी ह्याच्यामध्ये टाकून घेते। आता ह्याच्यामध्ये जे साहित्य टाकलेलं आहे ना, त्या चमचा तुम्हाला पहिला मी दाखवते। ह्या चमच्याच्या मापानं टाकलेलं आहे आणि छोटा चमचा म्हणजे हा चमचा, हे लक्षात ठेवायचं। छोटा चमचा 1 मी आमचूर पावडर घेतलेली आहे, छोटा अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे, मोठा 1 चमचा गच्च भरून मिरची पावडर घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये बघा 1 गड्डी लसूण आहे, फक्त असा एकदम बघा सुकून घेतलेला आहे। आता तुमच्याकडे जर सुकलेला लसूण जर नसेल ना, तर काय करायचं पूर्ण रेसिपी बघा, मी ते पण तुम्हाला सांगते। आणि 1 ते 1.5 इंचाचं आलं मी काय केलेलं आहे, सुकवून घेतलेलं आहे। वरची साल काढून बघा एकदम पातळ असं सुकवून घेतलेलं आहे, कडक सुकवलेलं आहे हे। त्यात टाकायचं आपल्याला एकदम थोडीशी हळद, चमचा बघा छोट्या आकाराचा अर्धा चमचा घेतला तरी पण चालेल, मसाल्याच्या भांड्यातलं आहे। त्याच्यामध्ये मी एकदम थोडीशी हिंग पावडर टाकणार आहे। जो छोटा चमचा दाखवला ना, तो जरी तुम्ही अर्धा चमचा जरी घेतला हिंग पावडर तरी चालेल छोट्या आकाराचा। हा छोटा 1 चमचा मीठ टाकणार आहे बघ, अशा आकाराचा चमचा आहे। ह्याला काय करणार आहे, मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे। दरदर जरी केलं तुम्ही तरी पण चालेल। मिक्सरला बघा मसाला मी बारीक करून घेतलेला आहे, एकदम बारीक केलेला आहे। पूर्णपणे थंड होऊन द्यायचा आणि मग बारीक करायचा। आता तुम्हाला सांगते, ह्याच्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा साखर जरी टाकली तरी पण चालू शकते, मस्त चव येईल। आपण बघा 5 मिनिट झाकून ठेवला होता बटाटा, 5 ते 7 मिनिट झाला असेल तर आपण ते मसाला बारीक केला होता, बारीक गॅसवर ठेवला होता। बटाटा बघा मस्त असं वापरला गेलेला आहे, काढून घेऊया। बटाटा मी काढून घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये तेल बिल वगैरे काही टाकलं नाही बघा। आपण ज्यात बटाटे परतलेले ना, पहिलंच तेल आहे, तर ते 1 चमचाभर छोटं राहिलं असेल। त्याच्यामध्ये 250 ग्रॅम भेंडी टाकलेली आहे बघा, स्वच्छ धुवून पुसून अशा प्रकारे कापलेले आहे। तुम्ही आवडीनुसार बारीक मोठी कापू शकता, बटाटा पण बारीक मोठा कापू शकता। गॅस केलेला आहे मीडियम आणि काय करणार, ह्या तेलातच थोडंसं जे तेल आहे ना, ह्याच्यात मी 2 मिनटं मीडियम गॅसवर परतून घेणार आहे।
मिडियम गॅसवर बघा 2 मिनटं मी परतून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला एकदम टाकायचे थोडंसं मीठ. आपण बटाट्यामध्ये पण थोडंसं टाकलं होतं, हे लक्षात ठेवूनच मीठ टाकायचं, एकदम थोडंसं टाकायचं की जास्त होऊ नये. आता ह्याला पहिलं मिक्स करून घेते. मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर काय होतं, हलकंसं असं पाणी सुटतं. आता ह्याचं ठेवणार आहे मी झाकण. एकदम पॅक झाकण ठेवायचं 5 मिनटासाठी. जर आपली कधी पण कढई पातळ असेल का नाही तर खुलून बघायचं. झाकण आपण काढून घेऊया. मी एकदा हलवले होते. आता मस्त बघा अशी भाजली गेलेली आहे. आणि ही जी मिठाची आहे ना खूप छान लागते बरं का. तुम्ही कधी खाल्ली होती का? आता ह्याला काय करते, बिन झाकणाचीच आपण थोड्या वेळाने 2 ते 3 मिनटं परतून घेऊया. 2 ते 3 मिनटं बघा बारीक गॅसवर मी थोड्या वेळानं हलवून असे परतून घेतलेले आहे. आता तुम्हाला मी सांगितलं होतं, जर तुमच्याकडं जर सुकलेलं आलं लसूण नसेल तर तुम्ही काय करू शकता. आपलं फ्रेश लसूण, फ्रेश आलं, त्याच्यामध्ये 1 हिरवी मिरची कुटून घ्यायची. कुटून घेतली का नाही की आपलं हे सगळं परतून झालं की नाही, बटाटा परतला, भेंडी परतली किंवा त्याच्यावर दुसरी भाजी, आता तुम्हाला मी सांगते कोणत्या भाजी, हे सगळं काढून घ्यायचं. थोडंसं तेलाची धार टाकायची, त्याच्यामध्ये ते लसूण, आलं आणि हिरवी मिरची. जर हिरवी मिरची तुम्हाला आवडत असेल तर टाका, जरी नाही टाकली तरी चालेल. ते परतून चांगलं घ्यायचं आणि हा मसाला टाकून द्यायचा. हे असं परतल्याच्यानंतर, नाही तर तुम्ही अगोदरच टाकाल तर तसं करू नका. सगळं आता हे मी एकत्र करून घेते. जर तुम्हाला हवं असेल ना तर ह्याच्यामध्ये हे काढून घ्यायची भेंडी, ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून तुम्ही 1 कांदा पण टाकू शकता ह्याच्यामध्ये. कांदा भाजल्यानंतर मग तुम्ही आलं लसूण टाकायचं, त्याच्यामध्ये 1 टोमॅटो पण तुम्ही टाकू शकता. पण हा मसाला जरूर एकदा करून बघा. कामाला जाणाऱ्या लोकांचं काय होतं, खूप सारे गडबड होती, काय करायचं, व्यवस्थित भाजी झाली पाहिजे, चवीला पण चांगली झाली पाहिजे. तुम्ही एकदा हा मसाला बनवा. ह्याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या करू शकता तुम्ही. सेम पद्धतीनं मी जे तुम्हाला सांगते, फ्लावरची भाजी करू शकता. त्या फ्लावरच्या भाजीला काय परतायची गरज नाही आहे. तुम्हाला जर फ्लावर आवडत नसेल तर थोड्याशा पाण्यामध्ये तुम्ही उकळून थोडं मीठ टाकायचं आणि फ्लावरचे तुकडे टाकायचे, उकडून घ्यायचं. 5 मिनटं तरी चांगल्या उकळत्या पाण्यामध्ये काढून घेतल्यात ना तरीसुद्धा त्याची भाजी सेम पद्धतीनं तुम्ही करू शकता. खूप छान होते. बोलत 1-2 मिनटं तरी मी ही परतून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मसाला टाकूया. आता हा मसाल्यामध्ये आपण कलरवाली आणि थोडीशी तिखटवाली अशी मिरची टाकलेली आहे. ह्याच्यामध्ये फक्त 1च चमचा टाकायचा, ह्याच्यापेक्षा जास्त टाकायचा नाही आहे. एवढाच बाद झाला. खूप छान चव येते. आता मीठ कसं दोन्हीत पण आपण थोडं टाकलं होतं आणि मसाल्यामध्ये पण मीठ टाकलं होतं, तर चव बघून मीठ टाकायचं. म्हणजे कमी जास्त पडलं तर टेस्ट बघायची. आता तिखटसाठी जर तुम्ही ह्याच्यामध्ये जे मी सांगितलं तुम्हाला की तुम्ही आलं लसूण टाकू शकता, त्याच्यावर 1 हिरवी मिरची टाका, तर मग त्याच्यामध्ये तुम्ही मिरची पावडर टाकायची नाही. जर तुमच्या तिखटाप्रमाणे मग वरनं तुम्हाला थोडीशी मिरची पावडर टाकायला लागेल. तर मी थोडीशी टाकलेली आहे. आणि आता गॅस आहे बारीकच. तर बारीक गॅसवर आता ह्याला मी 1 मिनिटभर फक्त परतून घेते. बारीक गॅसवर बघा मी चांगलं परतून घेतलेलं आहे, फक्त मिक्स करून घेतलेलं आहे असं. आता ह्याच्यामध्ये आपण मसाला टाकलेला आहे, ह्याला हलकंसं पाणी सुटेल तर ह्याच्यावर ठेवायचं आपल्याला झाकण. तुम्ही ह्याच पद्धतीनं गवारीची भाजी करू शकता. तर गवारीच्या भाजीला सुद्धा तुम्हाला सांगते, पहिलं जिरे मोहरीची फोडणी टाका. जर तुम्ही जिरे मोहरी ह्यातलं दोन्हीतले कोणतं खात नसेल तर स्किप करू शकता. त्याच्यामध्ये आलं लसूण टाकून त्याच्यामध्ये तुम्ही गवारी टाकून त्याच्यामध्ये हा 1 चमचाभर मसाला टाकू शकता. आणि जशी भाजी गवारीची बनवते तशी बनवू शकता. गवारी म्हणा, वांगं म्हणा, दोडका म्हणा, खूप चविष्ट लागेल. तुम्हाला बाहेरून घ्यायची गरज नाही आहे. आणि आता आपण ह्याच्या 5 मिनटासाठी बारीक ह्याच्यावर झाकण ठेवूया. बारीक गॅसवर बघा मी 5 मिनटं झाकण ठेवलं होतं. मिक्स करून घेऊया अशा पद्धतीत बघा. आता तुम्ही फ्लावर वाटाण्याची पण भाजी करू शकता, मस्त अशी होते बघा. आता भेंडी बटाट्याची भाजी. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही कांदा कुणी खात नसेल, लसूण खात नसेल, खूप सारे असे कमेंट पण येतात, तर त्यांच्यासाठी तर खूप छान आहे. एकदम झटपट आणि टिफिनला पण चांगले, खूप चविष्ट लागते. तुम्ही एकदा जरूर मसाला करून बघा आणि अशा पद्धतीनं पण भाजी करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.